तर पुढील 2 ते 3 दिवसात खातेवाटप होईल असं मंत्री भरत गोगावले म्हणतायत। मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खातेवाटप कधी होणार या संदर्भात चर्चा सुरू असताना भरत गोगावले यांनी या संदर्भात स्पष्टच केलंय। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। आपल्यासोबत भरत शेठ गोगावले आहेत। सर, या हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळ विस्तार होईल असं म्हटलं जातं। आजचाही दिवस गेलेला आहे, उद्याचा शेवटचा दिवस राहिला आहे। मंत्रिमंडळ विस्तार व्हायला का विलंब होतो? कदाचित आज किंवा उद्या होईल असं आम्हाला वाटतंय। काळजी करायचं कारण नाही आहे। कारण जे काय आता आम्हाला मंत्री दिलेले आहेत त्यांना खाती पण देणार, ते काय खाती देणार नाहीत, बिन खात्याचे काय राहणार नाही। कोण काय थोडे अडीअडचणी असू शकतात, त्या दूर होतील आणि मला वाटतं आज किंवा उद्या हे होऊन जाईल। अद्यापही खातेवाटपात अडचण आहे असं तुम्ही म्हणताय, कारण अजूनही काही तिन्ही पक्ष असतील, तिन्ही पक्षांचं अजून संगनमत झालेलं दिसत नाही। असं नाही झालेलं आहे, म्हणून तर आम्हाला मंत्री पदाची शपथ दिली ना। आता खातेवाटपाची थोडं एखाद दोन इकडं तिकडं असतील, ते पण दूर करून आज किंवा उद्या डिक्लेअर करतील। सर, मंत्रिमंडळ विस्तार झाला आपला, मात्र अनेक जण आपल्या याच्यामध्ये नाराज होते। मात्र आज शिंदे साहेबांची ते भेट घ्यायला आली, ती नाराजी दूर झाली का? कारण तुम्ही त्या बैठकीत होतात, एक सामूहिक जेवण तुम्ही सोबत केलं, काय सांगा? दूर झालेले आहे, काय आहे तेवढ्यापुरतं जे काय वाईट वाटत, परंतु आमचे शिंदे साहेब हे तुम्हाला माहिती आहे की कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे सगळ्यांना बसवून समजावून सांगितलं आणि त्यांना सांगितलं पुढच्या वेळेला तुमचा विचार केला जाईल, त्यात काय मोठी नवल आहे। आम्हाला सांगितलं तुम्हाला 2.5 वर्ष आहे, आम्ही 2.5 वर्षानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही रिझाईन द्या, आम्ही लगेच देऊन टाकू। त्याप्रमाणे राजेश मन्यार सोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।